आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। बेस्ट पदपेढी निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून चुरशीची ही लढत सर्वांचं लक्ष वेधून घेतेय। वडाळा डेपो इथं सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचं उत्कर्ष पॅनल तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सहकार समृद्धी पॅनल अशी थेट टक्कर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतेय। तिसरं शशांकराव पॅनल देखील मैदानात असल्यामुळे सामना अधिकच रंजक बनलाय। त्यामुळे 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे बेस्ट कामगार आणि मुंबईकरांचं लक्ष लागलंय। दिल्लीमध्ये आज एनडीए संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीची रणनीती आणि पुढील राजकीय समीकरणांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली। उपराष्ट्रपती पदासाठीची इंडिया आघाडी आपला उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येते। सूत्रांच्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। या बैठकीमध्ये पद्मश्री शास्त्रज्ञ एम अण्णादुराई यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। एनडीएने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। इंडिया आघाडीनं थेट लढण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दुपारी सर्व विरोधी पक्षनेते हे जमणार असून उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। काल झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता विरोधक एकजूट दाखवण्याच्या तयारीत आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची विरोधकांची तयारी सुरू झाल्याची माहिती मिळते। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी केली। तसंच प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास देशाची माफी मागावी असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय। त्यामुळे आता इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातच आक्रमक झाले। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केलाय। भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा झाली आहे। तर गेल्या आठवड्यामध्ये अलास्का इथं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील झालेल्या भेटीबद्दल पुतीन यांनी आपलं मत मांडलंय। श्रीनगरमध्ये भारतीय हवाई दलाचा मोठा युद्ध सराव ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नियंत्रण रेषेजवळ 3 दिवसांची मॉक ड्रिल। आजपासून 21 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या सरावामध्ये श्रीनगर आणि अवंतीपुरा हवाई तळांचाही सहभाग होणार। गुजरात आणि राजस्थान नंतर जम्मू काश्मीरच्या सीमा भागामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच सराव होणार आहे। हवाई दलाकडून NOTAM हे जाहीर करून पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय। मुंबईत आज दुपारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पिकांचं नुकसान, पूरग्रस्त भागातील परिस्थिती आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या विषयांवर मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे। राज्य सरकार नुकसानग्रस्तांसाठी काही मदतीची घोषणा करणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। संगमनेरमध्ये रविवारी हरिनाम सप्ताहामध्ये हभप संग्राम महाराज भंडारे यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला आता राजकीय वळण लागले। कीर्तनादरम्यान राजकीय भाषणामुळे निर्माण झालेल्या वादानंतर पोलिसांनी 4 जणांसह अज्ञात 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय। थोरात विरुद्ध खताळ वादातून ही घटना घडल्याची चर्चा रंगली आहे। आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजप अध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी थेट बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय। दरम्यान समाज माध्यमांवर कीर्तनकारांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे प्रकरण अधिकच तापलं असून या प्रकरणी आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील शक्यता आहे।
मुंबईत काही दिवसांपूर्वी राजकीय इनिंग बदलणाऱ्या माजी नगरसेविका हेमलता पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। या प्रवेशाला काही दिवस उलटत नाहीत तेवढ्यातच त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेला देखील रामराम ठोकलाय। आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे। श्रीमंत राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार मुंबईत आणण्यात आली आहे। मुंबईत ही तलवार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। लंडनमधून ही तलवार आणण्यात आली आहे। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं लंडनमधून ताब्यात घेतली आहे। ही तलवार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये सुपूर्द करण्यात आली। मराठा साम्राज्यातील मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात आणण्यात आली आहे। मराठा साम्राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची प्रतीक असलेली ही तलवार जी आपल्याकडनं एक प्रकारे लुटूनच नेण्यात आली होती, ती आज पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे आणि ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत गर्वाची गोष्ट आहे। चतुरंग प्रतिष्ठानचा 2025चा 35वा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉक्टर अशोक गजानन मोडक यांची निवड करण्यात आली। अध्यापन, संशोधन, विद्यार्थी संघटनांद्वारे युवा विकास आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व या सर्वच माध्यमातून त्यांनी केलेलं मौलिक कार्य लक्षात घेता त्यांना हा गौरव प्रदान केला जाणार आहे। हा पुरस्कार डिसेंबर 2025 मध्ये डोंबिवली इथं होणाऱ्या चतुरंग रंग संमेलनामध्ये मानपत्र, सन्मान चिन्ह आणि 3 लाख रुपयांसह प्रदान केला जाईल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना आव्हान देणारी प्रकाश आंबेडकरांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिर यांनी ही याचिका दाखल केली होती। मात्र अहिर असे याचिकाकर्ते कसे होऊ शकतात असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केलाय आणि अखेर न्यायमूर्ती सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या समोर ही याचिका फेटाळण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 30 ऑगस्टला होणार आहे। काल झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडाच्या जामीन अर्जाला उज्ज्वल निकमांनी तीव्र विरोध दर्शवला। या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू साठेनं दाखल केलेल्या दोषमुक्त अर्जावर देखील निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला। वाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता। त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे। त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने 30 ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे। पुण्यातील कोथरूड प्रकरणाला आणखी एक नववळण। आंदोलन करून सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आता त्या 3 मुलींविरोधात गुन्हा दाखल केलाय। तर मूळ तक्रार पोलिसांनी घेतलीच नसल्याचा गंभीर आरोप 3 मुलींनी केलाय। त्यामुळे आता या मुली वकिलांमार्फत थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत। गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाशिकमध्ये डीजे वापरावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसतायत। शहरामध्ये डीजे वाजवण्यावरून पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे। यावर तोडगा काढण्यासाठी गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आहे। ढोल पथक आणि पारंपरिक साऊंडला परवानगी मिळणार का आणि डीजेवर अंतिम निर्णय काय होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराबाबत मुंबईमध्ये बैठक पार पडली आहे। गाभारा पाडकाम आणि शिखर उतरवण्याच्या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा झाली आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाकडून राज्य सरकार आणि मंदिराच्या शिखर आणि गाभाऱ्याबाबत 30 दिवसात नव्यानं अहवाल घेणार आहे अशी माहिती ही आता आशिष शेलार यांनी दिली आहे। तसंच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मंदिराचं काम करा अशा सूचना शेलार यांनी मंदिर संस्थानाला दिल्या आहेत। गडचिरोलीत पोलीस दलाच्या पुढाकारामुळे पहिल्यांदाच अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आंबेझरीसह परिसरातील 15 गावांमध्ये बस सेवेला सुरुवात झाली आहे। गावात पहिल्यांदाच बस आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी पारंपरिक नृत्य करत बसचं स्वागत केलं। विद्यार्थ्यांनी देखील राष्ट्रध्वज फडकवत आनंद साजरा केलाय।
अहिल्यानगर शहरात आणि उपनगर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चाललाय. महानगरपालिकेकडून कुत्र्यांची पकड आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असली तरी ठोस उपाययोजना न झाल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्यानं वाढत असून लहान मुलं आणि वयोवृद्धांना रस्त्यानं फिरणं देखील अवघड झालंय. मनपाच्या योजना फक्त कागदावरच असल्याचं चित्र आहे. मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शांततेत पार पडला. मात्र त्यानंतर काही तरुणांनी गुजराती कॉम्प्लेक्स जवळ रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे जखमी झालेत. तातडीनं जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सोलापुरात रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि ऊस वाहतूकदारांना थकीत बिल न मिळाल्यामुळे संघटनेनं विभागीय साखर आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना घेराव घातला. पंढरपूर येथील सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना आणि कृषीराज शुगर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिलं न दिल्यामुळे शेतकरी हे संतापलेले होते. थकबाकी तात्काळ अदा करण्याची मागणी करत रयत क्रांती शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांचं अनोखं आंदोलन. जिमलगट्टा फाट्याजवळील रस्त्यावरच्या प्रचंड खड्ड्यामध्ये संतप्त नागरिकांनी चक्क धानाची रोपटी लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची बिकट अवस्था कायम असून वाहन चालक आणि स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ खड्डे बुजवून रखडलेलं काम गतिमान करावं अशी प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे. साताऱ्यात एका रिक्षा चालकानं महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेलं. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा माळापासून ते मार्केट यार्डपर्यंत महिलेला फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रिक्षा चालक दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये महिला पोलीस गंभीर जखमी झाली असून चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि एसटीची धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंढरपूर शहरात दहीहंडी सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं एक जण खाली कोसळला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ ट्रकचा अपघात झाला आहे. चिपळूण वळून गुजरातला पेपर घेऊन जाणारा ट्रक पोलादपूर घाटाजवळ उलटला. पावसामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून यामध्ये चालक गंभीर जखमी झालाय. गडचिरोलीत लग्नाचं आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. लग्नाचं आमिष दाखवत तरुणीचा विश्वासघात केला, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपींना 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळामधील माळेवाडी कोकरूळ येथील गोसावी वस्तीतील एका घरामध्ये बिबट्या शिरला. दरम्यान घरात घुसलेला हा बिबट्या जेरबंद करण्यामध्ये वनविभागाला यश आलंय. बिबट्या घरात शिरला आहे हे लक्षात येताच घरात गेलेल्या महिलेनं संयम आणि सूचकता दाखवत घराला बाहेरून कडी घातली आणि बिबट्याला घरामध्ये कोंडलं. हे रेस्क्यू ऑपरेशन चालू असताना नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या वडाळामध्ये शाळेतून परतताना बेस्टच्या बसची धडक लागल्यामुळे 7 वर्षीय मुलासह त्याच्या आईचा मृत्यू झालाय. वडाळा चर्चजवळ बस खाली आल्यामुळे चिमुरड्याचा जागीच मृत्यू तर उपचारादरम्यान आईचा देखील मृत्यू झालाय. या प्रकरणी बस चालकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये निवड समितीत बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघ हा निश्चित करण्यात आलाय. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर अनिश्चितता कायम आहे तर जसप्रीत बुमराहलाच संघामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी अजित आगरकर आणि गौतम गंभीर पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. कोकणाला पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलाय तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
रायगडमध्ये पावसाचा जोर अजून देखील काही भागांमध्ये कायम आहे. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका आणि महाडमधील सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा शहरातील अष्टमी आणि रोहा रेल्वे स्थानक परिसरातील पुराचं पाणी शिरल्यामुळे इथल्या जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. नागोठणे शहर देखील पाण्याच्या विळख्यामध्ये असून नागोठणे बस स्थानक परिसराला आंबा नदीचा विळखा पडलाय. महाड शहरातील भोई घाट परिसर सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे इथल्या सुकट गल्ली आणि भाजी मार्केट परिसरामध्ये देखील पुराचं पाणी साचलंय. मुंबई आणि लगतच्या भागात धुवाधार पाऊस पडल्यामुळे एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेत, मात्र त्याचवेळी शाळकरी मुलांना हा पाऊस सुट्टी देणारा ठरतोय. मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड या भागांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तर बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर सुरू असल्यामुळे या 2 तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पावसाची परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी निर्णय घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या आहेत. आणखी 2-3 दिवस जो काही अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवरच्या, विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी शाळेला सुट्टी देणं या संदर्भातले अधिकार त्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक परिसरामधील सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे आणि हवामान विभागाकडून तर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आसपासून होणाऱ्या सर्व परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आल्यात. सुधारित वेळापत्रकानुसार आता सर्व परीक्षा 23 ऑगस्टपासून नियोजित वेळेनुसार होणार आहेत. मुंबईच्या किंग सर्कलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाण्यातून सुखरूप बाहेर काढलंय. तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी माटुंगा पोलिसांचं कौतुक केलंय. ही तत्परता आणि प्रसंगावधान पाहून नागरिकांच्या सेवेसाठीची आमची बांधिलकी अधिक दृढ होते, यात काहीच शंका नाही, असं म्हणत पोलीस आयुक्तांनी ट्विट केलं. तसं बघायला गेलं तर पोलिसांचं हे आद्य कर्तव्य आहे. आपले नाती गोती सगळे शेवट लांब ठेवून प्रथम आपलं पोलीस कर्तव्य बजावणं हेच पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला मी. मराठवाड्यातील लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलाच हाहाकार केलाय. आतापर्यंत नांदेडमधील 4 गावांना 293 लोक हे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेत. त्यातील रावण गावातून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. हसनाळ गावामध्ये 5 जण वाहून गेले होते आणि त्यातील 3 जणांचे मृतदेह सापडलेत. भासवाडी गावातून 20 तर भिंगोली गावातून 40 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्ह्यातील हजारोंहून अधिकची शेतजमीन ही देखील पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची मागणी करतायत. खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते. NDRFची टीम, SDRFची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीत देखील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी भिवंडीकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर साचलेलं पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आला होता. यावेळी ही दरवर्षीचीच परिस्थिती असून साचलेल्या पाण्यावर प्रशासनानं काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती या स्पायडरमॅननं केली आहे. मैं प्रशासन से यही गुजारिश करूंगा कि आप जल्द से जल्द इसका कुछ रोक निकालो. हर साल यही हालत, सब लोगों को तकलीफ, हर पूरे भिवंडीकर को तकलीफ है ये चीज़ के लिए. इसलिए मैं यहाँ उतरा हूँ पानी में, पानी साफ करने के लिए. मुंबईसह उपनगरांमध्ये 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस झालाय. चेंबूरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून 6 तासामध्ये 170 मिलीमीटर पाऊस झालाय. अनेक भागांमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं, तर काही ठिकाणी नागरिकांच्या कमरे इतकं पाणी असल्यामुळे चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी ही जोर धरत असताना त्याचा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
कर्जमाफी कधी करायची, केव्हा करायची, कशा पद्धतीनं करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण वारंवार चर्चा करतो आहे. परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणा सुद्धा लवकरात लवकर होईल आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार मिळेल. ठाण्यातील माजीवाडा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार झालेल्या पावसामुळे माजीवाडा परिसरातील गणपती कारखान्यांमध्ये देखील पाणी साचलंय. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अशातच गणपतींच्या मूर्तीचं या साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे या गणपती बनवणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान देखील झाल्याचं सांगितलंय. या साचलेल्या पाण्यावर प्रशासनानं काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी आता मूर्तीकारांकडून करण्यात येतेय. वाशिमच्या रिसोड तालुक्यात थरारक घटना. नेतनसा गावातील महादेव संस्थान मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या 8 युवकांना कांचन नदीच्या पुराच्या पाण्यानं अचानक वेढा घातला. चोहीकडे पाणी आणि 5 तासांहून अधिक काळ मंदिर परिसरामध्ये अडकलेले हे युवक जीवघेण्या परिस्थितीमध्ये होते. प्रशासनाकडून मदत पोहोचण्यास उशीर झाला, पण धाडसानं एका युवकानं पुरातून मार्ग काढत इतरांना देखील थरारक पद्धतीनं वाचवलं. जळगावच्या यावल तालुक्यातील मनुदेवी येथील धबधबा हा प्रवाहित झालाय. यावल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. राज्यभरात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यातील सीमेवर असलेला अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीनं सप्तकुंड धबधबा पर्वणी ठरलाय. कोल्हापुरात जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. पंचगंगा नदी सध्या 32 फुटांवर असून पात्रा बाहेर पडलीय, तर जिल्ह्यातील 52 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदी ही 39 फुटांवर असून इशारा पातळीपासून केवळ 4 फूट दूर आहे, तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू असल्यामुळे पाणी पातळी अधिक वाढू शकते. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय. कोल्हापूर आणि सांगलीतील परिस्थिती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असेल, त्यामुळे जिल्ह्यातील शाळा ह्या बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. आणि यासोबतच काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. मराठवाडा म्हटलं की आधी सगळ्यात डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे दुष्काळाचं. मात्र यंदा मराठवाड्यातल्या काही भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडलाय आणि होत्याचं नव्हतं झालं. रविवारी रात्री नांदेडच्या मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. त्यामुळे दुष्काळी मुखेडमध्ये जनजीवन हे पुरतं विस्कळीत झालं. मुखेड नांदेडमधला एक